गांधी लड़ते गोरों से हम लड़ेंगे जोरों से। गांधी लड़ते गोरों से हम लड़ेंगे जोरों से। वोट चोर गद्दी चोर, वोट चोर गद्दी चोर। हल्ला बोल वोट चोरी पे हल्ला बोल, हल्ला बोल वोट चोरी पे हल्ला बोल। गांधी लड़ते गोरों से हम लड़ेंगे जोरों से। वोट चोर गद्दी चोर, वोट चोर गद्दी चोर। वंदे मातरम, जय जगत, जय जगत। वोट चोर गद्दी चोर, वोट चोर गद्दी चोर। अरे गली गली में चोर है, चोर है, गली गली में चोर है, चोर है, चोर है भाई चोर है, चोर है, चोर है भाई चोर है, चोर है। वोट चोर गद्दी चोर, वोट चोर गद्दी चोर, वोट चोर। राहुल गांधी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। राहुल गांधी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। पंकज भाऊ आमच्या पक्षाचे काँग्रेस पक्षाचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी काही दिवसांअगोदर पत्रकार परिषद घेऊन या वोट चोरीचा मुद्दा सगळ्या पुराव्यासहित जनतेसमोर आणला। 3 महिन्याच्या आधी 4 महिन्याच्या आधी झालेल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये भरभरून मतदान, महाराष्ट्रात भरभरून मतदान काँग्रेस पक्षाला, महाविकास आघाडीला झालं। 3-6 महिन्यातच झालेल्या इलेक्शनमध्ये इथे कधी न होईल असा पराभव या इलेक्शन आयोगाच्या हस्तक्षेपामुळे झाला असा आमचा थेट आरोप आहे। या पहिले भारतात सुप्रीम कोर्ट झालं, इलेक्शन कमिशन झालं, याच्यावर सगळ्या लोकांचा विश्वास राहत होता। आज सुप्रीम कोर्टच इलेक्शन कमिशन हातात घेऊन इलेक्शन मध्ये हेरफेर केल्या जात आहे आणि हे सिद्ध झालं आहे। जनतेचा हा अधिकार आहे लोकशाहीने दिलेला मताने आपला प्रतिनिधी निवडायचा, त्यातच जर इलेक्शन कमिशन अशा प्रकारे हेरफेर करत असेल तर ते जनतेला सहन होणार नाही। ही इंग्रजांच्या पेक्षा कट्टर अशी आणीबाणी आज आपल्या देशात लागू पाहिली आहे। या संविधान विरोधी सरकारचा, मोदी सरकारचा आम्ही निषेध करण्यासाठी आणि वोट चोर गद्दी चोर यांनी उतरून पुन्हा एकदा इलेक्शन घेतले पाहिजे याच्यासाठी आम्ही आज हे सह्याची मोहीम सुरू केलेली आहे। देशात नवीनच प्रकार आहे, कधी रस्ते चोरीला गेले, कधी विकास चोरीला गेला आणि आता मत चोरण्याचा नवीन प्रकार या ठिकाणी सत्ताधीशांकडून सुरू आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वोट चोरी देशात झाली आहे। त्याविरुद्ध आमचे नेते राहुलजी गांधी आणि आमचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे साहेबांनी एक मोठं या विरोधात आंदोलन उभं केलं आहे आणि त्या जन आंदोलनाला वर्धा जिल्ह्यातून प्रतिसाद देण्यासाठी आजची ही बाईक रॅली काढण्यात आली होती। खऱ्या अर्थाने या ठिकाणी मतचोरीचं प्रकरण मी आधी तुम्हाला सांगून चुकलो। त्या व्यतिरिक्त अजून इन्स्टिट्यूशनल मतं सुद्धा या वर्धा जिल्ह्याच्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात आहेत आणि मोठ्या प्रमाणात मतदानांमध्ये आणि मतदार याद्यांमध्ये घोळ आहे। आणि जेव्हा आम्ही सीसीटीव्हीचे फुटेजेस मागतो तेव्हा इलेक्शन कमिशन कडून सांगण्यात येते की तुम्ही 45 दिवसाच्या आत फुटेज मागितले पाहिजे तर आम्ही तुम्हाला फुटेज देऊ। मात्र आमच्या वर्धेचे उमेदवार जे शेखर शेंडे होते त्यांनी 45 दिवसाच्या आतच या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज मागितले होते। मतदाराचे जे मतदान झालं त्याचे साक्ष्यपुरावे सुद्धा मागितले होते, मात्र अद्याप ते देण्यात आलेले नाही। त्या विरोधात कोर्टात सुद्धा वर्धेचा आमचा उमेदवार गेलेले आहेत आणि या सगळं
हे सगळं करत असताना या ठिकाणी इलेक्शन कमिशन सुद्धा या सत्ताधारी पक्षासोबत सम्मिलित आहे असं यावरून दिसून येते। कारण त्यांनी कमीत कमी त्यांची जबाबदारी, जी स्वायत्त संस्थांची जबाबदारी आहे, निवडणुका या देशात स्वायत्त पद्धतीनं पार पाडणं हे निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे। ती जबाबदारी निवडणूक आयोग व्यवस्थित पूर्ण करत नाहीये आणि निवडणूक आयोगाने सत्ताधारी पक्षासोबत मिळून मतांची मोठ्या प्रमाणात हेराफेरी केली आहे। त्याविरुद्ध जनजागृती करण्यासाठी लोकांची जी मतं लोकांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात दिली होती त्याची चोरी या लोकांनी केली, त्याच्या विरोधात आज या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीकडून जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात बाईक रॅलीचं आणि स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यामध्ये सर्व काँग्रेस जनांनी आम्ही या ठिकाणी सहभाग घेतलाय।